जय श्रीराम मित्रांनो. तर आजचा खूप मोठा अनुभव माझा जो आज मला भेटला आहे. तर मी स्टोरी टाकत होती सर्वात पहिले जे तपोवनातील जे 1700-1800 वृक्ष आहेत त्याची कत्तल होणार आहे. तर याच्या विरोधात आपण पोस्टर बॉय म्हणून अशोकधाम आणि पंचवटीला आपण उभे होतो तपोवनच्या सपोर्टला. तर एवढे जेवढे आता हे मेन्शन केलेले जेवढे पण येतील ना, जेवढे पण मला मेन्शन आलेले इंस्टाग्रामला, हे सर्व अनोळखी मित्र आहेत. सर्व ज्यांनी इंस्टाला मला मेन्शन केले, त्यांच्या स्टोरीला ज्यांनी फोटो काढले. तर ही एक गोष्ट तर लक्षात आली, जेवढे पण आपले जवळचे मित्र असतील, तुमचे जवळचे रिलेटिव्ह असतील, तुम्हाला कधी सपोर्ट करत नाही. एकाचा पण रिप्ले आला नाहीये, एकाचा पण सपोर्ट नाहीये या व्हिडिओला. आपल्या या जे तपन वाचवण्याचं मिशन आहे, तपन वाचवण्यासाठी आपण पोस्टर बॉय बनलोय. त्यासाठी कोणाचाच अजून असा रिप्ले नाही किंवा कोणाचा सपोर्ट आला असेल आपल्याला, कधीच नाही. जेवढा पण सपोर्ट भेटला आहे, सर्व जेवढे मी अनोळखी व्यक्ती आहे, अनोळखी मित्र आहेत, सर्व मेन्शन सर्व त्यांच्या झाले. त्यांचे मेसेज पण आले, त्यांचे इंस्टाला मेन्शन पण आलेले, तुम्हाला दिसताच ते पूर्ण. तर माझ्या त्या सर्व अनोळखी मित्रांना खूप खूप धन्यवाद. तुम्ही सपोर्ट दाखवला. तपोवनच्या जे वृक्षांची कत्तल होणार आहे, जे तपोवन वाचवण्याच्या मोहिमेत आम्ही उतरलोय, जेवढे की पर्यावरण रक्षक उतरले नाशिकमधील, तर त्यांच्यासाठी माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे तुमचा सपोर्ट. तर नक्कीच असा सपोर्ट राहू द्या. आणि परत एकदा मी तुमचा आभारी आहे. तुम्ही एवढी स्टोरी ठेवून सपोर्ट दाखवला तुम्ही, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. असाच सपोर्ट राहू द्या, जेणेकरून तुमचा एक शेअर, एक सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये. कारण की 1700 ते 1800 झाडं आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, नाशिकसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तर सर्वांनी या लढ्यात उतरा, सहभागी व्हा. तर परत एकदा माझे जेवढी मित्रांनी मला मेन्शन टॅग दिलाय, मेन्शन केलं, स्टोरी अपलोड केली, त्यासाठी खूप धन्यवाद. जय श्रीराम.